चला पंचाने आपला ताबा घ्यायचा. चला निश्चितच दैसर संघ खूप दूरवरून आलाय. लवकर उपस्थित दाखवल्याबद्दल दैसर संघाचे मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. त्याने वेळेला महत्व दिला. निश्चितच दैसर संघ आता खूप दूरून आलाय. त्यांना देखील उशीर होणार नाही याची नोंद घ्यायची. कुठेतरी मात्र लो स्कोरिंग सामना होता त्यामुळे वेळ वाचला. चला सामन्याला स्पीड अप करायचंय. चलो स्ट्रायकर बोलत असेल मागच्या मनात हिरो बबलू असेल. नो डाऊट अबाउट. ज्याने मात्र अर्धशतकाची खेळी केली तोच बबलू स्ट्रायकर असेल. तर नॉन स्ट्रायकर असेल सोमा. आणि ज्याने मात्र मिडल ओव्हर फेकली आणि 2 विकेट केले तोच मात्र गोलंदाज असेल नितेशला पाहू शकाल. पहिला चेंडू पाहावं लागेल चांगलीपैकी. निश्चितच चांगल्या चेंडूची फेकी केली गोलंदाज नितेशने. पहिला चेंडू होता चांगला फेकला. अद्याप शेवटचा सामना असेल क्वालिफायरचा सामना असेल दैसर बी विपक्ष श्री ठाकूरवाडी. इथे मात्र उंचार मैदानात पाहूया झेलची संधी असेल. झेल खाली स्वतः गोलंदाज येतील. नितेश कडून मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. आणि ज्या बबलूवर मात्र नजरा येते सर्व प्रेक्षकांच्या त्या बबलूला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज नितेशने. कुठेतरी मात्र बबलूला थांबून खेळायचं होतं. 8 चेंडूचा खेळ होता परंतु साजेसा खेळ करता आला नाही. निश्चितच गोलंदाजी मात्र तेवढीशी पॉवरफुल पाहताना आपण पाहतोय नितेश यांची. आता मात्र नवीन फलंदाज आलाय इंडियन अक्षर मध्ये रमेशला पाहू शकाल शिवसंघाकडून. रमेशने मात्र 22 उंचावून मारलाय. पाहूया जेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि कुठल्याही प्रकारचे मात्र चुकू करणार नाही. दुसऱ्या गडी मात्र बाद होते रमेशच्या स्वरूपात. कुठेतरी संघाचा मात्र अकाउंट ओपन करावं लागेल. आणि त्या मात्र नितेशच्या नावावर मात्र दुसरं देखील मिडल षटक राहील का याची देखील नोंद घ्यावी लागेल. निश्चितच आतापर्यंत नितेशने मात्र 3 चेंडूची फेकी केले. 3 चेंडू मध्ये मात्र 2 विकेट असतील. 1 डॉट चेंडू असेल. आता मात्र एकनाथला कशा प्रकारे गोलंदाजी करेल नितेशला पाहू शकाल. इथे मात्र आणखी चेंडू टॅप केलाय. पाहूया इथे मात्र पुन्हा देखील रनआउटच्या स्वरूपात 4थ्या चेंडूवर 3रा विकेट जातो. हॅट्रिक मध्ये संपादन करतो गोलंदाज नितेशला पाहू शकाल.
बॉल चौकार. ते चौकाराने मात्र संघाचं खातं ओपन होतंय. श्री गणेश होतंय 4 धाब्याने. धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारायचं नंतर तिथे सोमाला मात्र चेंडू मात्र डॉट चेंडूच्या पैकी केले जाते. निश्चितच षटक समाप्तीचा इशारा येतो. एक षटक समाप्तीनंतर शिल ठाकरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3-4. चला गोलंदाज लवकर यायचे आणि आता कुठल्याही प्रकारचा उशीर होणार नाही. सामन्याला थोडं फिडअप यायचं. दोन्ही संघाने मात्र थोडंसं लक्ष द्या. शिल ठाकरे संघाचा नेक्स्ट फलंदाज तयार राहायचे. निश्चितच आता मात्र गोलंदाज टॅगवरती सागर आलाय. सागर या सागरच्या बॅटमधून आपण मागच्या वेळेस षटकार चौकार पाहिले, तोच सागर मात्र आलाय. निश्चितच इथे मात्र पाहावं लागेल लाईन मात्र पाहावी लागेल. निश्चितच इथे मात्र डॉट चेंडूची फेकी केली जाते. गोलंदाज सागर करून कुठेतरी ऑफस्टिकवर मात्र चेंडू फेकले जातात. जयेशला मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडूचा मात्र टप्पा समजत नाही. वारंवार तर निर्दोष चेंडूची सांगता केली जाते. आता मात्र बॅटचा पेज ओपन केलाय. पाहावा लागेल जयेशच्या बॅट मधून येणारा पहिला षटकार शिवसंघासाठी. मात्र पाहावं लागेल लाईन मात्र पाहावी लागेल. पाहूया चेंडूला मात्र रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलं होतं. निश्चितच कुठेतरी मात्र चेंडूला पाठवून दिले चौकाराच्या दिशेने. निश्चितच तिसऱ्या पंचाकडे मागणी केली. पाहावं लागेल चेंडूचं पाहणी केली जाईल. तिसरे पंच तुषार आगीला पाहणी करतो चेंडूची. निश्चितच एक षटकार झाल्यानंतर कुठे दबाव पाहतोय आपण गोलंदाज सागरवरती आणि 4+1 अशा 5 धावफलकावर होतील. धावफलक मात्र कुठेतरी थांबलं होतं, ते मात्र 15 धावून पोहोचेल. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारायचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता. फिटचा चेंडू होता, परंतु फिटचा तर काहीसा फायदा घेता आला नाही फलंदाज जयेशला. आणि इथे मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते गोलंदाज सागर कडून. सागरला मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारलाय. जेलची संधी असेल, स्वतः गोलंदाज जेल खाली. सागर कडून चुकी होणार नाही. ज्या जयेशने मात्र षटकार चौकार दाखवला त्याला मात्र तंबूच्या आसला पडलाय. चला फलंदाज त्वरित मैदानात जायचं आणि दुसरा फलंदाज लगेच बाहेर यायचं. चला सॉरी 6व्या क्रमांकाला दत्ताला पाहू शकाल. ज्या दत्ताने मात्र अद्याप एक चेंडू फेकी केली नाही. सोमाला मात्र अद्याप नॉन स्ट्रायकर ठेवलं. ज्या सोमाने मात्र एक चौकार दाखवलाय. सोमाला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम करावं लागेल दत्ता यांना. आता मात्र इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ शुकर टाकलेला चेंडूला मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते गोलंदाज सागर कडून. कुठेतरी मात्र सोमाला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करावं लागेल दत्ता यांना. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पाहूया इथे किती धावा एकूण फलकावरती. इथे मात्र 2 धावा घेण्याचा माणूस होता. पाहूया इथे मात्र पाहता मात्र धाव फलकावर मात्र 2 धावा होतील. या 2 ने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 4-5-17 आकड्यावरती. चला देसर संघ नेक्स्ट गोलंदाज यायचं लगेच.
तसं सुनील आलाय तसं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजला पाहू शकाल. सुनील गोलंदाज 17 वरती धावसफलक असेल शिव ठाकरवाडी संघाचं. कुठेतरी आपल्याकडे चेंडू होता, चेंडूला मात्र उडवायचा होता परंतु जमलं नाही. निश्चितच गॅप होती, गॅप मध्ये चेंडूला ढकललं आणि या मात्र 2 धावा येतील चेंडूवरती. निश्चितच 2 ने मात्र धावफलक पुढे सरसवणार 19 आकड्यावरती. 4 बाद 19. हो पुन्हा एकदा सोडून दिलाय सोमाला देखील फसवण्याचं काम केलं गोलंदाज सुनीलने. कुठेतरी स्पिनिंगची गोलंदाजी पाहतोय आपण सुनील कडून आणि फलंदाज सोमाला मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा मात्र त्याच अड्ड्याने मात्र चेंडूला फेकून दिलाय. गॅप होती, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होतील. दत्ताची मात्र रनिंग चांगलीशी पाहायला मिळते. धावफलक मात्र 2 ने पुढे सरसवणार 21 आकड्यावरती. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील षटकामधील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक असतील नितेश. पाहूया इथे रनआउटची संधी असेल. डायरेक्ट थ्रो होता परंतु कुठेतरी थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला नितेशांचा आणि तिथे मात्र 1 धाव होती, तिथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर झालं. कुठेतरी मात्र 2ची सरासरी राखण्यात मात्र यश मिळाले फलंदाज सोमाला आणि दत्ताला. इथे मात्र सोमाच्या बॅटमधून तडाखा पाहतो. सोमाच्या बॅटमधून हा षटकार येतो 6 ने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती. सर्व संघाला मात्र गरज असेल ती 34 धावांची. चला लगेच जायचं मैदानात. शिव ठाकरवाडी संघ तसेच देसर संघ त्वरित यायचे आणि फलंदाजीसाठी जायचे. त्वरित मैदानात जायचे देसर बी संघ. चला अंदर होण्याच्या आत जायचे, आपल्याला सामना थोडा कव्हर करायचा आहे अंदर व्हायच्या आत. निश्चितच मी दिलगिरी व्यक्त करतो दोन्ही संघासाठी की थोडा उशीर झाला सामन्यासाठी. चला सलामीची जोडी मात्र मैदानात रवाना झाले. सागर आणि अनिलला पाहू शकाल. कुठेतरी 34 धावांचा टार्गेट आहे 18 चेंडू मध्ये. शिव ठाकरवाडी संघाकडून मात्र गोलंदाज झाले सोमाला पाहू शकाल. पहिल्या सर्कलचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोमा असेल. स्ट्रायकरला फलंदाज असेल जेव्हा मागच्या संघाचा मागच्या सामन्यामध्ये ज्या षटकार चौकार पाहिले तोच सागरला पाहू शकाल.
पहिल्या चेंडूवर मात्र ओसाड दिसून ठेवलेला चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर जाणारा सागरच्या बॅट मधून येणारा पहिलाच लगेच सामना सुरुवात करायचं. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. 17 चेंडू 30 धावा. पाहूया येणारे 17 चेंडू मध्ये 30 धावा कुठून काढेल का देसर बस संघ, त्याला डिफेन्स करेल श्री टाकरवाडा संघ. पुन्हा एकदा मात्र लेग डिसिजन चालवायचं होता. इथे मात्र पाहूया निश्चितच फलंदाज बाद असेल. सागरच्या खेळीचा अंत झालाय. कुठेतरी मात्र एक चौकार मारल्यानंतर कुठेतरी मात्र विकेट निश्चितच 36 नखरे वाली तिला लाखाची मागणी आली. इथे मात्र सोमाने मात्र लाखाची विकेट मात्र डगावच्या रस्त्याला पाठवले. निश्चितच सागरवर मात्र अपेक्षा होत्या देसर बसंगाच्या, त्या सागरला मात्र डगावचा रस्ता दाखवला गोलंदाज सोमाने. दुसऱ्या चेंडूवरती 16 चेंडू येणारे 16 चेंडू 30 धावांची गरज असेल विजयासाठी देसर बसंगाला. आल्याच प्रहार चढवले सोमावरती, चेंडूला मात्र पाठवून दिले सरळ लेगच्या दिशेने. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेत. तिसरीचा प्रयत्नही नसेल. निश्चितच इथे मात्र आल्याला तडाखा चढवलाय गोलंदाज सोमावरती फलंदाज नितीशने. आणि इथे मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडू मध्ये धाव फलकावर धावा लावल्या गेल्यात 6 धावा. अजूनही येणारे सर्कलर षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. आल्या चेंडूला लाभ केलाय. चेंडू मात्र इथे कुठेतरी विद्युत वागला लागून खाली पडला. निश्चितच षटकार किंवा चौकार ठरला असता किंवा झेल तरी टिपली आली असती बबलू कडून, परंतु असं काही घडलं नाही. इथे मात्र निश्चित दोन्ही संघाचं नुकसान झालं. निश्चितच आता मात्र चौथ्या चेंडूवर देखील डबल धाव कन्वर्ट केली जाते फलंदाज नितीश कडून. पुन्हा एकदा लेग डिसिजन खेळायचा होता. फलंदाज मात्र सफल झाले होते. चेंडू मात्र खोल टप्पे चेंडू होता. चेंडूचा मात्र काय समाचार घेता आला नाही फलंदाज नितीश यांना आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया या चेंडूवर मात्र मोठा फटका मारावा लागेल निश्चितच नितीश यांना. आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटला येऊन पोहोचेल देसर बसंग. पुन्हा एकदा ऑफसाइड डिसिजन ठेवलेला चेंडू दत्ता येथील चेंडू खाली. दत्ताकडून चुकी झाले. इथे मात्र चुकीचं रूपांतर निश्चितच 2 धाव्यामध्ये कन्वर्ट केलं. निश्चितच या 2 धाव्याने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 1-10. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. करंटली रन रेट पाहायला गेलं तर निश्चितच 12.0 ची सरासरी राखावी लागेल देसर बस संघाला. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज असेल आता अद्याप मात्र स्ट्रायकर आला नाही. अनिलला पाहू शकाल. चला सामन्याला मात्र स्पीडअप करायचंय. सूर्य मात्र अस्ताला गेलाय. थोडासा उजेड आलाय. तो पण लवकरात लवकर अंधार होईल. त्या अंधाराच्या आत मात्र इथं सामना खेळवायचा आहे. चला श्री टाकरवाडी संघ शतक मात्र लवकरात लवकर सजून घ्या. देसर संघ मात्र खूप दूरवरून आलाय. त्यांचा देखील जाण्यासाठी उशीर न होता का आपण लवकरात लवकर खेळवायचं. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. पाहूया बबलू यांचा पहिला चेंडू असेल अनिल यांना. इथे मात्र लेग साइड दिशेने खेळायचा होता. इथे मात्र नक्कीच चेंडू मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते बबलू कडून. कुठेतरी चांगल्या चेंडूची फेकी केली गोलंदाज बबलूने. आता मात्र कुठेतरी अनिलला मात्र एखादा मोठा फटका मात्र खेळावाच लागेल आणि तो मोठा फटका मात्र खेळण्यास भाग पडलाय बबलूने. पुन्हा एकदा डॉट. आता मात्र कुठेतरी डॉट चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज बबलू कडून. निश्चितच कुठेतरी मात्र अनिलला मात्र कुठेतरी नितेशला स्ट्राईकवर आणण्याचं काम करावे लागेल. इथे मात्र
जर बॅटवर चेंडू येत नसेल तर निश्चितच नितेशला मात्र कुठेतरी स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल आणि तेच काम करत असताना फलंदाज अनिलला पाहू शकाल. इथे मात्र एकच धाव एकवडली जाईल धावफलकावरती. एकने मात्र धावफलक पुढे सरसवणार. 11 वरती येणारे 9 चेंडू 23 धावांची गरज. अनिलला देखील बॅट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. वारंवार मात्र लेग स्टिकवर खेळत जातात. कुठेतरी मात्र चेंडू मात्र समजत नाही फलंदाज नितेशला आणि इथे मात्र वारंवार बॅट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. आता मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्यास भाग पडले फलंदाज नितेशला. गोलंदाज बबलूने पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. पाहूया जेलची संधी असेल, सोमा असतील, सोमाकडून चुकी नाही. निश्चितच इथे मात्र सीमारेषेलगत सुंदर असा झेल टिपला सोमायाने. कुठेतरी हा मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो शिव ठाकरवाडी संघासाठी. ठरलाय तो दसरा संघाला. या चेंडूवर मात्र कुठेतरी मोठा फटका आला तर निश्चितच सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण करून देईल फलंदाज सुनील. पुन्हा एकदा मात्र इथे मात्र ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची मात्र सांगता करतायत गोलंदाज बबलू. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. निश्चितच अजूनही मात्र जो सलामीला आलेला फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण अनिलला पाहू शकाल. अनिलला मात्र आता कुठेतरी दैसर संघाला विजय मिळवायचा असेल तर निश्चितच मात्र मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 7 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाजी टॅगवरती गोलंदाज आलाय भरतला पाहू शकाल. भरतला मात्र कुठेतरी थांबवून ठेवावं लागेल. पहिला चेंडू इथे मात्र ऑफस्टिकला टाकला होता. जेलची संधी असेल, एकनाथ असतील, एकनाथ कडून मात्र चुकी होणार नाही. इथे मात्र चांगला जेल एकनाथ कडून. चला पुढील फलंदाज असेल विलास. मध्ये मला क्षमता दिसते मोठे फटके मारण्याची. विलासच्या बॅट मधून येतील का मोठे फटके? निश्चितच येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज. निश्चितच लेफ्ट हँड बॅट्समन आहे. कुठेतरी आता मात्र शतरक्षणामध्ये बदल केला जाईल. येणारे 5 चेंडू 23 धावा. निश्चितच 2 षटकार 2 चौकार आणि पुन्हा एकदा 13 धाव येईल का फलंदाज नितेशच्या बॅट मधून की लगातार 3 षटकार मारेल तो फलंदाज विलास. निश्चितच कुठेतरी मात्र सामना मात्र असेल क्वालिफायचा सामना असेल. पाहूया कोण ठरतो क्वालिफायचा संघ आजच्या दिवसातील. इथे मात्र उंचावर मारायचा होता चेंडूला मात्र कुठेतरी खेळता आला नाही फलंदाज विलासला. आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा मात्र इथे मात्र यष्टीरक्षक रमेश यांच्या माध्यमातून काय मात्र सुरेख मात्र झेल टिपली जाते. कुठे मात्र 100% योगदान दिलं जातं शिव ठाकरवाडी संघाकडून. रमेश यांनी चांगली झेल टिपली. निलेश आलाय.
आता मात्र निलेशने आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे ना निलेशच्या बॅटमधून षटकार. एकशेच्या धावा मात्र दैसर संघाला महागड्या ठरतील की काय असंच म्हणावे लागेल. ज्या मात्र 100च्या धावा गेल्या 9 त्याच कुठेतरी महागड्या ठरतील. पुन्हा एकदा लेग सेक्शन मारायचा प्रयत्न आहे. इथे मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते गोलंदाज भारत कडून. निश्चितच शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर मात्र विजय मिळवून देऊ शकत नाही. निश्चितच शिव ठाकूर संघाने मात्र आपल्या सामना खिशामध्ये झुकवलाय आणि इथं विजय होत होता शिव ठाकूरवाडी संघ. निश्चितच आजच्या दिवसातील क्वालिफाय संघ शिव ठाकूरवाडी. निश्चितच दैसर संघ खूप चांगला खेळायला आपल्या इथून आपल्याकडून निश्चितच शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागला. निश्चितच आपण एवढं लांबून वेळेवर आला त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चांगला खेळायला तुमच्याकडून पण शेवटचा सामना मात्र गमावावा लागला. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला